नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं या ठिकाणी द एक्सलन्स करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर। आज आपण या ठिकाणी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत। आजच्या दिवशी आपल्याला पाहायचं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय ज्याला आपण म्हणतो। ओके, आजचा दिवस आपण सर्वत्र पाहतोय की 1 एप्रिल। ओके, एप्रिल फुल दिवस म्हणून साजरा केला जातो, परंतु हा सर्वात महत्त्वपूर्ण असणारा दिवस ओके तो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा तो दिवस। ओके, तर तो आपल्याला आज या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास थोडक्यात करायचा आहे। तर लक्षात घ्या, सर्वप्रथम पहा आरबीआय। ओके, आता ही जी काय आरबीआयची स्थापना आहे ओके 1 एप्रिल 1935 या दिवशी झालेली आहे। ओके, आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 या रोजी झालेली आहे। तर 1 एप्रिल या ठिकाणी लक्षात घ्या 1 एप्रिल 1923 रोजी 1 एप्रिल 1923 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ग्रंथ लिहिला आहे, ज्या ग्रंथाचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी। ओके, द प्रॉब्लेम ऑफ रुपी ओके नावाचा जो काही ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे, या ग्रंथावर आधारित या ग्रंथावर आधारित द प्रॉब्लेम ऑफ रुपीज इट्स द प्रॉब्लेम ऑफ रुपी its origin okay its origin and its solution। okay, लक्षात घ्या काय सांगितलं या ठिकाणी आपण 1 एप्रिल 1923 रोजी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन नावाचा ग्रंथ लिहिलाय। या ग्रंथावर आधारित जो काही भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात यावी अशा पद्धतीची या ठिकाणी या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिफारस केली होती आणि यावर आधारित 1 एप्रिल 1935 रोजी भारत सरकारनं आरबीआय नावाच्या बँकेला त्या ठिकाणी मंजुरी दिलेली किंवा आरबीआयची या ठिकाणी स्वीकृती केलेली आहे। ओके, म्हणून 1 एप्रिल हा दिवशी आरबीआयची स्थापना करण्यात आली। ओके, सर्वात महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि याच ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी। ओके, भारतासाठी एक शिखर बँक असावी अशा पद्धतीची त्या ठिकाणी शिफारस केलेली होती आणि त्यानुसार आरबीआयची स्थापना पुढे करण्यात आलेली आहे। ओके, चला पुढे जाऊयात आपण। लक्षात घ्या आता जी काही आरबीआय ओके आरबीआयची स्थापना होण्यापूर्वी भारतामध्ये जी काही बँकिंग व्यवस्था आहे ओके तर या आरबीआयची स्थापनेपूर्वी भारतातली जी काही बँकिंग व्यवस्था आहे तर त्याबद्दल लक्षात घ्या। या ठिकाणी 1700 ओके या ठिकाणी 1790 मध्ये ओके 70 मध्ये ओके या ठिकाणी 1770 मध्ये या ठिकाणी भारतामध्ये सर्वात 1770 मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या अलेक्झांडर अँड कंपनी नावाची एक कंपनी आलेली। ओके, अलेक्झांडर अँड कंपनी नावाची एक कंपनी भारतामध्ये आलेली आहे। अलेक्झांडर अँड कंपनी या कंपनीनं भारतामध्ये कोलकाता या ठिकाणी एका बँकेची स्थापना केली, ज्या बँकेला नाव देण्यात आले बँक ऑफ हिंदुस्तान। त्या बँकेला नाव काय देण्यात आलेले बँक ऑफ हिंदुस्तान। ओके, या बँकेला काय नाव दिले लक्षात घ्या 1770 मध्ये अलेक्झांडर अँड कंपनी नावाची कंपनी भारतामध्ये आली। कोलकाता या ठिकाणी या कंपनीने एक बँक स्थापन केली कोलकाता या ठिकाणी, ज्या कंपनीला नाव दिलेले आहे किंवा ज्या बँकेला नाव दिलेले आहे बँक ऑफ हिंदुस्तान नावाची एक बँक स्थापन केली। ही बँक प्राथमिक स्वरूपामध्ये 20 वर्ष या बँकेनं कार्यकाळ चालवला। ओके, ही बँक 20 वर्ष जवळजवळ या बँकेनं कारभार चालवला। ओके, त्यानंतर लक्षात घ्या भारतामध्ये या ठिकाणी ब्रिटिशांची राजवट होती। ओके, भारतामध्ये 31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटिशांची राजवट भारतामध्ये आली। आता ब्रिटिशांची राजवट आल्यानंतर ब्रिटिशांना या ठिकाणी भारतामध्ये स्थिर अशा पद्धतीची बँकिंग व्यवस्था निर्माण करणं गरजेची भासली। ओके, स्थिर पद्धतीची बँकिंग व्यवस्था निर्माण करणं गरजेची भासली म्हणून या ठिकाणी ब्रिटिशांनी काय केलं तर या ठिकाणी ब्रिटिशांनी प्रेसिडेन्सी बँकांची स्थापना करण्यास प्राधान्य दिलं। ओके, ब्रिटिशांनी प्रेसिडेन्सी बँकांच्या स्थापनेस प्राधान्य दिलं आणि यानुसार ब्रिटिशांच्या प्रेसिडेन्सी बँकांमध्ये पहिल्या तीन बँकांमध्ये 1806 ओके 1806 मध्ये या ठिकाणी बँक ऑफ कोलकाता प्रेसिडेन्सी बँक ऑफ कोलकाता नावाची बँक स्थापन केली। 1840 मध्ये प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे स्थापन केली। ओके, आणि 1843 मध्ये प्रेसिडेन्सी बँक ऑफ
मद्रास स्थापन केली. ओके, या ब्रिटिशांनी काय लक्षात घ्या, ब्रिटिशांनी भारतामध्ये बँकिंग व्यवस्थेचा पाया घालण्यासाठी काय केलेलं आहे, तर या 3 बँकांची स्थापना केलेली. ओके, या प्रेसिडेन्सी 3 बँकांची स्थापना केली. परंतु अशा पद्धतीची भारतामध्ये एक त्या ठिकाणी मध्यवर्ती बँक असावी. ओके, भारतामध्ये अशा पद्धतीची एक मध्यवर्ती बँक असावी अशी जी कन्सेप्ट आहे. तर पहा, मध्यवर्ती बँक. ओके, भारतातल्या जे काही मध्यवर्ती बँक आहे लक्षात घ्या, या ठिकाणी आपण मेन्शन करूया, भारतामध्ये मध्यवर्ती बँक असावी अशी एक जी काही कन्सेप्ट आहे मध्यवर्ती बँक, ही जी कन्सेप्ट आहे, तर सर्वप्रथम भारतामध्ये वॉरन हेस्टिंग्ज. ओके, वॉरन हेस्टिंग्ज नावाच्या या गव्हर्नर जनरलने या ठिकाणी भारतामध्ये विकसित केली. यानं सर्वप्रथम मत मांडलं की भारतामध्ये काय असावी, तर एक मध्यवर्ती बँक असावी. ओके, गव्हर्नरचं नाव आहे वॉरन हेस्टिंग्ज. 1773च्या दरम्यान रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा कायदा याच गव्हर्नरच्या कालखंडामध्ये पारित करण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर पहा महत्वपूर्ण, आता हे झालं भारताबद्दल, बरोबर. परंतु जगाच्या बाबतीत जर विचार केला तर जगाच्या बाबतीमध्ये पहिली जी काही मध्यवर्ती बँक आहे, मध्यवर्ती बँक म्हणजे सर्व बँकांची जी बँक असते तिला आपण काय म्हणतो, मध्यवर्ती बँक असं म्हणतो. ओके, जगाच्या पातळीवर पहिली मध्यवर्ती बँक, लक्षात घ्या, जगाच्या पातळीवर पहिली मध्यवर्ती बँक 1656 मध्ये. ओके, 1656 मध्ये स्वीडन या देशामध्ये स्थापन करण्यात आली. ओके, जगाच्या पातळीवर पहिली मध्यवर्ती बँक या ठिकाणी स्वीडन या देशामध्ये स्थापन करण्यात आली. ओके, तर या बँकेला पहिली मध्यवर्ती बँक म्हणतो. परंतु त्या ठिकाणी 1694 मध्ये, ओके, 1694 मध्ये जगाच्या पातळीवर ओके, जगाच्या पातळीवर खऱ्या अर्थाने स्थापन झालेली. ओके, खऱ्या अर्थाने स्थापन झालेली. ओके, जी काही मध्यवर्ती बँक आहे ती कोणती आहे, जगाच्या पातळीवर लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने स्थापन झालेली पहिली मध्यवर्ती बँक म्हणजे बँक ऑफ इंग्लंड. ओके, बँक ऑफ इंग्लंड नावाची बँक स्थापन झाली. ही जगाच्या पातळीवरची खऱ्या अर्थाने स्थापन होणारी पहिली मध्यवर्ती बँक मानली जाते. ओके, आता पहा, या मध्यवर्ती बँक म्हणजे काय, तर लक्षात घ्या की विल रॉजर्स नावाचा व्यक्ती आहे, अर्थतज्ञ आहे. तर तो काय म्हणतो, तर जगाच्या पातळीवर तो उल्लेख करताना सांगतो अग्नी आणि चक्र याच्यानंतर जगामध्ये लागलेला तिसरा महत्वपूर्ण शोध म्हणजे अग्नी आणि चक्र याच्यानंतर जगाच्या पातळीवर लागलेला तिसरा महत्वपूर्ण शोध म्हणजे काय, तर मध्यवर्ती बँक असे या ठिकाणी एक कन्सेप्ट विकसित झाले. ओके, म्हणजे बँकांची बँक. ओके, म्हणून त्याला आपण म्हणत असतो. आता याच्यानंतर पहा, लक्षात घ्या, भारतामधले जे काही मध्यवर्ती बँक आहे. ओके, आता या ठिकाणी आपण पाहिलं की सुरुवातीला ब्रिटिशांनी काय केलं की ब्रिटिशांची जी व्यवस्था आहे, ओके, व्यापार करण्यासाठी सुव्यवस्था निर्माण करणं गरजेची होती, बँकिंग व्यवस्था निर्माण करणं गरजेची होती. म्हणून यांनी प्रेसिडेन्सी बँका स्थापन केल्या 1806, 1840 आणि 1843. 1806 कोलकाता, 1840 बॉम्बे आणि 1843 मद्रास या प्रेसिडेन्सी बँका स्थापन केल्या. ओके, आणि या प्रेसिडेन्सी बँकांचं पुढे चालून काय रूपांतर केलं, तर लक्षात घ्या, या प्रेसिडेन्सी बँकांचं पुढे चालून रूपांतर 1921 मध्ये इम्पेरियल बँकांमध्ये केलं. ओके, इम्पेरियल बँकेमध्ये यांचं या तीनही बँकांचं एकत्रीकरण करून या ठिकाणी रूपांतर करण्यात आलं. ओके, आता ह्या इम्पेरियल बँका स्थापन केल्या, परंतु ह्या कुणाच्या मालकीच्या होत्या, तर या बँका सर्व ब्रिटिशांच्या मालकीच्या होत्या. ओके, ह्या बँका कुणाच्या मालकीच्या होत्या, या ब्रिटिशांच्या मालकीच्या बँका होत्या. पण त्या ठिकाणी भारतीयांना आवश्यकता भासायला लागली की भारतीयांच्या मालकीची असणारी एक महत्वपूर्ण बँक असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण इथं उल्लेख केलेला आहे की 1923 मध्ये 1 एप्रिल 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ जो मांडला, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन नावाचा. ओके, तर या ग्रंथामध्ये त्यांनी मध्यवर्ती बँकेची कन्सेप्ट मांडली आणि 1921च्या इम्पेरियल बँकांच्या नंतर भारतामध्ये सुद्धा भारत सरकारची मध्यवर्ती बँक स्थापन व्हावी यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली. ओके, यासाठी भारतामध्ये एक महत्वपूर्ण कमिटी स्थापन करण्यात आली, ज्यासाठी महत्वपूर्ण कमिटीचं नाव आहे पहा, हिल्टन यंग कमिटी. ओके, आपण हा घटक मिटवूया जेणेकरून आपल्याला ते पुढे सांगता येईल. चल, त्यानंतर आहे पहा महत्वपूर्ण की आरबीआयच्या स्थापनेसंबंधीची महत्वाची समिती. ओके, आता आरबीआयच्या स्थापनेसंबंधीची महत्वाची समिती कोणती आली, तर लक्षात घ्या, या ठिकाणी समिती आलेली आहे. समिती पाहूयात आपण इथं महत्वाची पहा, आरबीआयच्या स्थापनेसंबंधीची महत्वाची समिती आलेली आहे. आता या समितीचं नाव काय, तर या समितीचं नाव आहे हिल्टन यंग समिती. ओके, समितीचं नाव काय, हिल्टन यंग समिती. ओके, ही समिती होती हिल्टन यंग. ओके, कधी आली तर 1926 मध्ये भारतामध्ये ही समिती आलेली. ओके, 1926 मध्ये हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने काय केलं, तर या समितीने काय केलं लक्षात घ्या, यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली, ज्या समितीला नाव दिले आहे द रॉयल कमिशन. ओके, द रॉयल कमिशन. ओके, द रॉयल कमिशन ऑफ इंडिया. ओके, द रॉयल कमिशन ऑफ इंडियन करन्सी. ओके, इंडियन करन्सी अँड
फायनान्स. ओके, काय पहा लक्षात घ्या, समिती स्थापन करण्यात आली आरबीआयच्या स्थापनेसाठी 1926 मध्ये हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या अध्यक्षतेखाली द रॉयल कमिशन ऑफ इंडियन करन्सी अँड फायनान्स नावाचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. ओके, आणि यानुसार काय सांगण्यात आलं तर भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असेल. ओके, भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असेल. ओके, मध्यवर्ती बँक असेल. ओके, आणि ही जी काय मध्यवर्ती बँक आहे तर या बँकेला रिझर्व्ह, ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नावाने ओळखलं जाईल. ओके, काय सांगितलं की भारतासाठी मध्यवर्ती बँक असेल आणि त्या बँकेचं नाव असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं सांगण्यात आलं. ओके, आणि यानुसार अशी शिफारस करण्यात आल्याच्या नंतर लक्षात घ्या तर या संबंधीचा कायदा पारित करण्यात आला. ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नावाचा कायदा पारित करण्यात आला 1934 मध्ये. ओके, कायदा कधी पारित करण्यात आलेला आहे 1934 मध्ये या संबंधीचा कायदा पारित करण्यात आला. ओके, आणि यानुसार या कायद्याला 6 मार्च, ओके, 6 मार्च 1934 मध्ये याला मान्यता मिळाली. ओके, या कायद्याला 6 मार्च 1934 मध्ये मान्यता मिळाली. पण यानुसार आरबीआय ची स्थापना करण्यात आली. ओके, यानुसार आरबीआय ची स्थापना 1 एप्रिल, ओके, 1 एप्रिल 1935 रोजी काय करण्यात आली, याची स्थापना करण्यात आली. ओके, आता ही स्थापना कशा पद्धतीने करण्यात आली तर या ठिकाणी खाजगी भागधारकांची बँक म्हणून या बँकेची स्थापना करण्यात आली. ओके, बँकेची स्थापना कशी करण्यात आली तर खाजगी भागधारकांची बँक, खाजगी भागधारकांची बँक म्हणून बँकेची स्थापना करण्यात आली. ओके, आता याच्या पुढे जाऊयात आपण. आता बँकेची स्थापना झाली. ओके, बँकेची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 रोजी. ओके, आता बँकेची स्थापना झाल्याच्या नंतर बँकेबद्दलचं महत्वपूर्ण काय तर बँकेचं जे काही महत्वपूर्ण घटक आहे, बँकेचं जे काही भाग भांडवल आहे. ओके, बँकेचं भाग भांडवल किती होतं तर 5 कोटी रुपये. ओके, बँकेचं भाग भांडवल किती आहे या ठिकाणी तर 5 कोटी रुपये एवढं बँकेचं भाग भांडवल. ओके, आणि प्रत्येक भागाची किंमत, ओके, या ठिकाणी प्रत्येक भागाची किंमत ओके किती रुपये होती तर 100 रुपये. या ठिकाणी प्रत्येक भागाची किंमत किती सांगितलेली आहे 100 रुपये एवढी त्या ठिकाणी किंमत सांगितलेली आहे. ओके, त्यानंतर महत्वपूर्ण लक्षात घ्या या ठिकाणी आता ही जी काही बँक स्थापन झाली तर ह्या बँकेचं जे काही मुख्यालय होतं. ओके, तर ह्या बँकेचं जे काही मुख्यालय होते, मुख्यालय सुरुवातीच्या काळामध्ये कुठे स्थापन करण्यात आलं होतं लक्षात घ्या. इथं आपण त्याला मेन्शन करूया. ओके, मुख्यालय पहा सुरुवातीच्या काळामध्ये बँकेचं मुख्यालय जे आहे ते कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. ओके, बँकेचं मुख्यालय कुठे होतं या कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर 1935 ते 1937 दरम्यान हे मुख्यालय. ओके, 1935 ते 1937 दरम्यान. ओके, आणि नंतर 1937 मध्ये याचं मुख्यालय कुठे हलवण्यात आलं मुंबई या ठिकाणी हलवण्यात आलं. ओके, 1937 मध्ये बँकेचं मुख्यालय कुठे हलवण्यात आलेले मुंबई या ठिकाणी हलवण्यात आले. ओके, आता या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे पहा की आरबीआय ची स्थापना करण्यात आली. आता स्थापना झाली, भाग भांडवल झालं, मग ही बँकेनं कोणत्या कार्य कशा पद्धतीने केलं तर लक्षात घ्या आरबीआय या बँकेनं भारताबरोबरच इतर काही देशांची सहकारी बँक म्हणून सुद्धा काम केलं. ओके, आरबीआय या बँकेनं या ठिकाणी भारताबरोबर इतरही काही देशांची सहकारी बँक म्हणून काम केलेलं आहे. आता बघूया कोणकोणत्या देशांचं कार्य केलं. ओके, पहा कार्य. ओके, आता कार्य कोणाकोणाचं केलेलं. ओके, आरबीआय ना इतर कोणत्या देशांचे सहकारी बँक म्हणून कार्य केले तर लक्षात घ्या यामध्ये सर्वप्रथम 1 नंबर आहे 31 मार्च 1947 पर्यंत. ओके, 31 मार्च 1947 पर्यंत ब्रह्मदेश. ओके, 31 मार्च 1947 पर्यंत ब्रह्मदेश म्हणजे आजचा ज्याला आपण म्यानमार असं म्हणतो. ओके, ब्रह्मदेश किंवा याला आपण म्यानमार असं म्हणतो. ओके, या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा यांनी कार्य केले आरबीआय. ओके, त्याचबरोबर दुसरं महत्वपूर्ण कार्य. ओके, 15 ऑगस्ट 1947 ते 15 ऑगस्ट 1947 ते 30 जून 1948 पर्यंत. ओके, 1948 पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा या बँकेने कार्य केले. ओके, पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा या बँकेनं कार्य केले. आणि तिसरं महत्वपूर्ण कार्य 1971 मध्ये एका देशाची निर्मिती झाली. ओके, 1971 मध्ये एका देशाची निर्मिती झाली बरोबर इंदिरा गांधी यांच्या सहकार्यातून पाकिस्तान या देशाचं विभाजन होऊन या ठिकाणी एका देशाची निर्मिती झाली ज्याचं नाव आहे बांगलादेश. तर या बांगलादेश या देशासाठी 1972 मध्ये मध्यवर्ती बँक म्हणून या ठिकाणी कार्य केलेले आहे. कोणी आरबीआयने. म्हणून आरबीआयने खालीलपैकी कोणत्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य केलेले आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला जातो. ओके,
सरळ सेवेपासून एमपीएससी पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. तर लक्षात ठेवायचा पहिला आहे ब्रह्मदेश म्यानमार, दुसरा आहे पाकिस्तान आणि तिसरा आहे बांगलादेश. या तीनही देशांची मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआयने या ठिकाणी कार्य केलेले आहे. ओके, त्यानंतर आहे पहा महत्वपूर्ण घटक. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. तर आरबीआयचे जे काही प्रमुख कार्य आहेत. ओके, आता बँकेची स्थापना झाली. आता बँकेची स्थापना झाल्याच्या नंतर आरबीआयचे प्रमुख आहेत पहा इथं आरबीआयचे गव्हर्नर. ओके, आता आरबीआयचे गव्हर्नर. ओके, आता आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण आहेत? ओके, इथं पाहूयात आपण आरबीआयचे पहिले गव्हर्नर. ओके, आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण आहेत? ऑसबर्न. ओके, काय आहे का? ऑसबर्न किंवा ऑसबॉर्न अर्कल स्मिथ. ओके, ऑसबॉर्न अर्कल स्मिथ हे आरबीआयचे काय आहेत? पहिले गव्हर्नर आहेत. बरोबर, जे की काय आहेत? ब्रिटिश गव्हर्नर जनरल आहेत. ओके, ब्रिटिश गव्हर्नर आहे. सॉरी. त्यानंतर आहे काय महत्वपूर्ण पहिले भारतीय. ओके, पहिले भारतीय आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर. ओके, आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर. ओके, आता पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत? तर सी.डी. देशमुख. ओके, सी.डी. देशमुख हे आरबीआयचे काय आहेत? पहिले गव्हर्नर आहेत. पहिले भारतीय असणारे गव्हर्नर जनरल. ओके, कार्यकाळ आहे यांचा 1943 ते 1949. ओके, सी.डी. देशमुख यांचा कार्यकाळ काय? तर 1943 ते 1949 या काळामध्ये भारताचे पहिले भारतीय. ओके, आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल यांना आपण म्हणतो. ओके, आता हे सी.डी. देशमुख, चिंतामण देशमुख. ओके, यांनी गृहमंत्री यांनी अर्थमंत्री पदावर असताना बरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये योगदान दिले होते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या अटी मान्य न झाल्यामुळे त्या ठिकाणी काय केले यांनी यांच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे. परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहे एमपीएससी पासून सरळ सेवेपर्यंत की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं त्या ठिकाणी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला? तर सी.डी. देशमुख यांच्याकडे पुढील काळामध्ये अर्थमंत्री हे सुद्धा पद देण्यात आलं होतं आणि त्यांनी तिथं राजीनामा दिला. पहिले भारतीय सी.डी. देशमुख. पहिले विचारले तर इंग्रज कोण आहेत? अर्कल स्मिथ. त्यानंतर सर्वाधिक काळ. ओके, सर्वाधिक काळ आरबीआयचे गव्हर्नर. सर्वाधिक काळ आरबीआयचे गव्हर्नर कोण राहिले? तर पहा सर्वाधिक काळ आरबीआयचे गव्हर्नर राहिले बेनेगल. बरोबर, बेनेगल रामाराव. ओके, बेनेगल रामाराव सर्वाधिक काळ आरबीआयचे गव्हर्नर राहिलेले आहेत. 1949 ते 1957. ओके, 1949 ते 1957 दरम्यान आरबीआयचे सर्वाधिक काळ गव्हर्नर राहणारी व्यक्ती आहे बेनेगल रामाराव. ओके, बेनेगल रामाराव. आता ही बेनेगल रामाराव कोण आहे? तर भारताच्या राज्यघटनेमध्ये जी काही सल्लागार समिती होती. ओके, राज्यघटनेची जी काही सल्लागार समिती होती या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते सर बी.एन. राव. यांचे बंधू म्हणजे बेनेगल रामाराव. ओके, 1949 ते 1957 पर्यंत सर्वाधिक काळ गव्हर्नर पद भूषविणारे व्यक्ती. ओके, आता हे झालं आरबीआयच्या गव्हर्नर बद्दल. आता जी काही आरबीआयची जी काही रचना आहे. ओके, आता पहा आरबीआयचं आपण सांगितलं काय सुरुवातीला मुख्यालय. ओके, आता याच्या मुख्यालयाबद्दल लक्षात घ्या. ओके, मुख्यालय काय सांगितलं आपण याचा? पूर्वी होतं कोलकाता या ठिकाणी. ओके, कोलकाता या ठिकाणी आणि आज सद्यस्थितीमध्ये कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. ओके, आज सद्यस्थितीमध्ये याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. ओके, आता परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की आरबीआयचे जे काही आरबीआयचे विभागीय कार्यालय जे आरबीआयचे विभागीय कार्यालय. आता आरबीआयचे विभागीय कार्यालय कुठे आहे? तर लक्षात घ्या आरबीआयचे विभागीय कार्यालय. विभागीय कार्यालय. ओके, आरबीआयचे विभागीय कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात घ्या या ठिकाणी आपण त्याला मेन्शन करूया. ओके, मुंबई. ओके, आरबीआयचे विभागीय कार्यालय या ठिकाणी मुंबई आहे, कोलकाता आहे, त्यानंतर आहे चेन्नई आणि दिल्ली. दिल्ली आणि चेन्नई. ओके, 4 आरबीआयचे विभागीय कार्यालय किती येतात? विभागीय कार्यालयांची संख्या आरबीआयच्या 4. ओके, विभागीय कार्यालय आरबीआयचे आहेत एकूण 4. मुख्यालय आहे कोलकाता या ठिकाणी पूर्वीचं. ओके, आज सद्यस्थितीमध्ये मुख्यालय या ठिकाणी आरबीआयचं मुंबई या ठिकाणी. विभागीय कार्यालय येतात 4. उपविभागीय कार्यालय. ओके, उपविभागीय कार्यालय. उपविभागीय कार्यालय. ओके, आरबीआयचे. ओके, आज सद्यस्थितीमध्ये उपविभागीय कार्यालय किती आहेत आरबीआयचे? 29 उपविभागीय कार्यालय आहेत. ओके, पूर्वी 27 उपविभागीय कार्यालय होते. आज सद्यस्थितीमध्ये 29 उपविभागीय कार्यालय आहेत. ओके, आरबीआयचे. आता हे झालं आरबीआयचे कार्यालय बाबतीत. आता आरबीआयची जी काही रचना आहे. ओके, आरबीआयची रचना. आता आरबीआयचे जे काही गव्हर्नर असतात, किती गव्हर्नर असतात, काय असतात, कशा पद्धतीने असतात याच्यावर पण परीक्षेत प्रश्न विचारला जातो. ओके, चल आपण ते लक्षात घेऊया.
चला लक्षात घ्या, आरबीआयचे काय सांगितलं आपण या ठिकाणी, रचना. ओके, रचना. आता किती गव्हर्नर असतात पण आरबीआय या ठिकाणी, तर लक्षात घ्या, आरबीआय मधील एकूण गव्हर्नरांची संख्या. ओके, किती गव्हर्नर असतात आरबीआय मध्ये एकूण, तर लक्षात घ्या यांची रचना आहे, रचना. ओके, रचनेमध्ये काय आहे तर लक्षात घ्या, या ठिकाणी 4+1 असे गव्हर्नर असतात. ओके, 4+1, 4 हे कोण आहेत तर 4 डेप्युटी गव्हर्नर. ओके, डेप्युटी, आणि 1 गव्हर्नर. ओके, चीफ गव्हर्नर. ओके, पहा लक्षात घ्या, 4 काय म्हणू शकतो आपण, डेप्युटी गव्हर्नर आणि 1 आहे चीफ गव्हर्नर. ओके, अशा आरबीआयच्या गव्हर्नरांची एकूण संख्या या ठिकाणी 5. ओके, आणि आज सद्यस्थितीमध्ये लक्षात घ्या की जरी त्यांची रचना, आता आरबीआयचे जे काही गव्हर्नर असतात यांची नेमणूक करण्याचा अधिकार. ओके, यांची नेमणूक करण्याचा अधिकार असतो या ठिकाणी राष्ट्रपतीचा. ओके, कोणाचा असतो हा अधिकार, राष्ट्रपतीचा असतो. केंद्रीय, ओके, केंद्रीय पातळीवरील सर्वच आयोगाचे किंवा कमिशनचे अध्यक्ष किंवा सदस्य निवडण्याचा अधिकार, लक्षात घ्या, केंद्रीय पातळीवर सर्वच आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य निवडण्याचा अधिकार हा कोणाचा असतो, राष्ट्रपतीचा असतो. ओके, आणि हे राष्ट्रपतीचा अधिकार असून राष्ट्रपती ते स्वतः वापरत नसून राष्ट्रपती हा अधिकार पंतप्रधान व त्याच्या मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार वापरतात. ओके, म्हणजे राष्ट्रपती स्वतःहून काहीही करत नाहीत, कारण राष्ट्रपतींना आपण काय म्हटलेल्या घटनेमध्ये पहा, राष्ट्रपतींचा उल्लेख काय केला जातो, रबरी शिक्का, नाममात्र प्रमुख. ओके, म्हणून राष्ट्रपती हे पंतप्रधान व त्याच्या मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी कार्य करतात, म्हणून राष्ट्रपती या ठिकाणी गव्हर्नर व डेप्युटी गव्हर्नरची नियुक्ती करतात. आता या गव्हर्नर व डेप्युटी गव्हर्नर यांच्या बाबतीत यांचा कार्यकाळ किती असतो. ओके, पहा यांचा कालावधी असतो, कालावधी. ओके, यांचा कालावधी किती वर्ष असतो तर 5 वर्ष. ओके, 5 वर्ष. ओके, यांचा कार्यकाळ किती आहे, 5 वर्ष. ओके, किंवा वयाची 62 वर्ष. ओके, 5 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष. जो कालावधी आधी संपेल, ओके, जो कालावधी आधी संपेल तो त्या ठिकाणी ग्राह्य धरला जात असतो, बरोबर. म्हणून 5 वर्ष किंवा 62 वर्ष याच्यापैकी जो कालावधी आधी संपेल तो कालावधी त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. सपोज समजा एखादा व्यक्ती जर 60व्या वर्षी जर गव्हर्नर जर होत असेल तर तो तिथून पुढे 5 वर्ष राहणार आहे का पदावर कार्यरत, 65 पर्यंत नाही, तर तो काय, तो त्या ठिकाणी वयाचे 62 म्हणजे त्याला फक्त कार्यकाळ किती वर्ष लाभणार आहे, 2 वर्ष एवढा कार्यकाळ त्याला त्या ठिकाणी लाभणार आहे. आता त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे पहा, तर आरबीआयचे जे काही गव्हर्नर असतात हे गव्हर्नर पुनर्निवडणुकीसाठी, ओके, फेरनियुक्तीसाठी पात्र असतात. ओके, फेरनियुक्तीसाठी पात्र असतात. आणि जो आरबीआयचा जो गव्हर्नर असतो, ओके, चीफ गव्हर्नर, तो आरबीआयचा काय असतो तर सीईओ असतो. ओके, हा काय असतो आरबीआयचा सीईओ, चीफ गव्हर्नर. आरबीआयचा जो काही चीफ गव्हर्नर आहे हा काय आरबीआयचा सीईओ असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो. ओके, आता आरबीआयचे जे काही गव्हर्नर आहे तर आज सद्यस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की आरबीआयचे जे काही गव्हर्नर आहेत, ओके, 25वे गव्हर्नर. ओके, 25वे गव्हर्नर. ओके, गव्हर्नर कोण आहेत या ठिकाणी तर शक्तिकांत दास आहेत. ओके, शक्तिकांत दास. ओके, क्रायटेरिया काय आहे ते गव्हर्नर होण्यासाठी तर तो व्यक्ती, संबंधित व्यक्ती गव्हर्नर होणारा काय अर्थतज्ञ असणं गरजेचं आहे, बरोबर. परंतु या ठिकाणी अपवाद असणं कसं, शक्तिकांत दास यांचे व्यक्तिमत्व आहे. ओके, आरबीआयचे अर्थतज्ञ नसताना सुद्धा गव्हर्नर पद भूषविणारी व्यक्ती 25वे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की सद्यस्थितीमध्ये आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत. ओके, चला त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पुढे पाहूयात आपण आरबीआयचे राष्ट्रीयकरण. ओके, आरबीआयचे राष्ट्रीयकरण. ओके, आता आरबीआयचे जे काही राष्ट्रीयकरण आहे, ओके, आरबीआय आपण पाहिली खासगी भागधारकांची संस्था म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. ओके, सुरुवातीच्या कालखंडामध्ये. ओके, 5 कोटी रुपये त्याचं भाग भांडवल होतं. ओके, प्रत्येक भागाची किंमत आपण सांगितली त्या ठिकाणी की 100 रुपये एवढी त्याची प्रत्येक भागाची किंमत सांगण्यात आली होती. ओके, तर आरबीआयचे जे काही राष्ट्रीयकरण आहे तर आरबीआयचे जे काही राष्ट्रीयकरण आहे हे कशा अंतर्गत करण्यात आले तर लक्षात घ्या, आरबीआय सार्वजनिक मालकी हस्तांतरण कायदा. ओके, सार्वजनिक मालकी हस्तांतरण कायदा ज्याला आपण म्हणतो. ओके, सार्वजनिक मालकी हस्तांतरण कायदा या 1949. ओके, 1949 नुसार आरबीआयचं काय करण्यात आलं या ठिकाणी राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ओके, आता हे राष्ट्रीयकरण जे काही करण्यात आलं तर हे कधी करण्यात आलं तर लक्षात घ्या, यानुसार हा राष्ट्रीयकरणाचा जो ठराव होता तर हा ठराव कोणी मांडलेला आहे, सी.डी. देशमुख यांनी मांडलेला आहे. ओके, सी.डी. देशमुखने ठराव मांडला होता. ओके, राष्ट्रीयकरणासंबंधीचा हा जो काही ठराव आहे कोणी मांडलेला आहे, सी.डी. देशमुख यांनी मांडलेला आहे. आणि
त्यानुसार 1 जानेवारी लक्षात घ्या 1 जानेवारी ओके 1 जानेवारी 1949 ओके 1 जानेवारी 1949 वास्तवात सार्वजनिक मालकी हस्तांतरण कायदा 1948 ओके अंमलबजावणी त्याची झाली 1949 मध्ये आणि यानुसार 1 जानेवारी 1950 रोजी आरबीआयचं काय झालंय राष्ट्रीयकरण झाले 1 जानेवारी 1949 मध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण झाले. आता हे राष्ट्रीयकरण होत असताना आरबीआयनं लक्षात घ्या या ठिकाणी 5 कोटी जे भांडवल होतं ओके 5 कोटीचं जे भांडवल होतं ओके तर याच्यासाठी किती रुपये अदा केलेले येतात 5 कोटी 54 ओके 5.54 कोटी ओके 5.54 ओके कोटी रुपये एवढे त्या ठिकाणी त्यांनी रक्कम त्या ठिकाणी काय केली अदा केली ओके. चला त्यानंतर आहे पहा तर प्रत्येक भागाची जी किंमत होती प्रत्येक भागाची किंमत जी 100 रुपये होती ओके 100 रुपये किंमत जी होती तर यासाठी किती रुपये त्यांनी या ठिकाणी केलेले येतात तर 118 रुपये ओके 118 रुपये आणि 10 आणे ओके 118 रुपये 10 आणे एवढे त्या ठिकाणी काय केलं आरबीआयला पेड केले ओके कशासाठी तर या ठिकाणी राष्ट्रीयकरण होत असताना ओके. त्यानंतर आहे पहा त्यानंतरचा महत्वाचा घटक आहे आरबीआय बद्दलचा ओके. आता ही आरबीआय जी काय ही आरबीआय कशा पद्धतीचे कार्य करते ओके तर आरबीआय कोणकोणत्या पद्धतीचे कार्य करते ओके. आता आरबीआय कोणकोणते कार्य करते तर लक्षात घ्या याच्यामध्ये आरबीआयचं महत्वाचं कारण काय कार्य आहे त्या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसी ओके आरबीआय कोणती पॉलिसी राबवते त्या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसी राबवते. आता आरबीआयची जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे त्यामध्ये कोणकोणत्या पॉलिसी आरबीआय राबवते तर लक्षात घ्या मॉनिटरी पॉलिसी. आता आरबीआयची जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे यामध्ये आरबीआय काय करतं तर सीआरआर असेल एसएलआर असेल ओके सीआरआर असेल एसएलआर असेल त्याचबरोबर रेपो असेल ओके रेपो असेल रिव्हर्स रेपो असेल ओके रिव्हर्स रेपो असेल आणि एमएसएफ असेल मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी ओके कॅश रिझर्व्ह रेशो असेल पहा आरबीआय काय मौद्रिक धोरण आरबीआयचं मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच काय म्हटलं आपण इथं मौद्रिक धोरण ओके मौद्रिक धोरण कोण राबवतो तर आरबीआय राबवतो ओके. आणि दुसरं पहा धोरण दोन प्रकारचे आहेत एक आहे मौद्रिक धोरण आणि दुसरं असतं राजकोषीय धोरण ओके दुसरं धोरण कोणतं असतं या ठिकाणी राजकोषीय धोरण ओके राजकोषीय धोरण ओके. हे पहा हे राजकोषीय धोरण हे कोण राबवतो तर सरकार राबवतो ओके सरकार म्हणजे कोण राबवतो तर शासन राबवतो ओके. आणि दुसरं सांगितलं आपण या ठिकाणी मौद्रिक धोरण ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी असं म्हणलं राजकोषीय धोरण फिस्कल पॉलिसी ज्याला म्हणतो आपण ओके राजकोषीय धोरणाला फिस्कल पॉलिसी तर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मौद्रिक धोरण आणि या मौद्रिक धोरणाच्या अंतर्गत आरबीआय सीआरआर घोषित करतं एसएलआर सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो ओके सीआरआर म्हणजे काय कॅश रिझर्व्ह रेशो एसएलआर म्हणजे काय तर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो ओके एसएलआर म्हणजे काय स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो रेपो रेट ओके रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट आणि एमएसएफ ओके एमएसएफ म्हणजे काय मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी या पद्धतीचे अधिकार काय आहे तर आरबीआय कडे आहे ओके म्हणून आरबीआय काय करतं तर हे मौद्रिक धोरण राबवतो. आता हे झालं आरबीआयचं राष्ट्रीयकरण. आता हे राष्ट्रीयकरण होत असताना का राष्ट्रीयकरण झालं तर आरबीआयच्या कामामध्ये काय यावी तर सुसूत्रता यावी ओके सुसूत्रता यावी या कारणास्तव काय करण्यात आलं आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं ओके सुसूत्रता यावी म्हणून राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि दुसरं म्हणजे चलन विषयक ओके चलन विषयक ओके चलन विषयक त्याचबरोबर काय तर चलन विषयक धोरण व बँक विषयक धोरण बँक विषयक ओके चलन विषयक व बँक विषयक प्रश्नांचे सोडवण्यासाठी या ठिकाणी आरबीआयची स्थापना करण्यात आली. आता ही आरबीआय काय कार्य करते तर आरबीआय ही सर्व बँकांची बँक म्हणून कार्य करते ओके कार्य काय करते हे पहा कार्यामध्ये काय काय कार्य करतं तर बँकांची बँक ओके बँकांची बँक म्हणून कार्य करतं. त्याचबरोबर काय बँकांची बँक म्हणून कार्य करतं त्याचबरोबर काय तर लक्षात घ्या तर दुसरं महत्वाचं कार्य याचं अनुसूचित बँकांचे ओके अनुसूचित बँकांचे ओके अनुसूचित बँकांचे सीआरआर सांभाळते ओके सीआरआर सांभाळते ओके. त्याचबरोबर देशाचे मौद्रिक धोरण ठरवण्याचं कार्य करते ओके त्याचबरोबर चलनी नोटा छापण्याचं कार्य ओके नोटांची छपाई ओके नोटांची छपाई ओके नोटांची काय करते त्याचबरोबर छपाई करण्याचं कार्य करतं. आता याला अपवाद काय तर 1 रुपया ओके या ठिकाणी काय याला अपवाद लक्षात घ्या यामधला अपवाद आहे 1 रुपयाची नाणी ओके पहा
इथं आपण याचा उल्लेख करूया. 1 रुपयाची नोट ओके किंवा नाणी ओके, हे त्या ठिकाणी 1 रुपयाची नोट किंवा 1 रुपयाची नाणी किंवा इतर नाणी, तर नाणी सोडून सर्व प्रकारच्या चलनातील नोटा छापण्याचं कार्य कोण करतं? आरबीआय. त्यावर स्वाक्षरी कोणाची असते? तर आरबीआयच्या गव्हर्नराची त्यावर स्वाक्षरी असते. आता परीक्षेत प्रश्न विचारला जातो की 1 रुपयाच्या नोटवर कोणाची स्वाक्षरी असते, 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते, तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी वित्त सचिव ओके, वित्त सचिवाची स्वाक्षरी असते. 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? वित्त सचिवाची स्वाक्षरी असते ओके, लक्षात असू द्या. त्यानंतर महत्वाचं आहे पहा, 1 रुपयाच्या नोटेवर वित्त सचिवाची व इतर नोटांवर कोणाची स्वाक्षरी असते? तर आरबीआयच्या गव्हर्नराची स्वाक्षरी असते. कोण आहे सद्यस्थितीमध्ये? शक्तिकांत दास ओके, शक्तिकांत दास हे सद्यस्थितीमध्ये आरबीआयचे गव्हर्नर आहेत ओके. त्यानंतर महत्वपूर्ण घटक आहे, लक्षात घ्या ओके. त्यानंतर लक्षात घ्या काय कार्य करते आरबीआय. त्यानंतर महत्वाचं कार्य आहे, लक्षात घ्या, बँकांना परवाना देणे ओके. त्यानंतरचं महत्वाचं कार्य आहे बँकांना परवाना देणे ओके. परवाना देण्याचं कार्य कोण करतं? नवीन बँकांची स्थापना जर करायची असेल तर त्या बँकांना परवाना देण्याचं कार्य कोण करतं? आरबीआय करतं ओके. त्यानंतर पहा, बँकांच्या शाखा स्थापन करणे ओके, बँकांच्या शाखा स्थापन करण्यास ओके, शाखा स्थापन करण्यास सुद्धा परवानगी कोण देतं? आरबीआय मार्फतच त्याला परमिट करावं लागतं ओके. त्याचबरोबर दुसरं महत्वाचं काय, तर बँकांना त्या ठिकाणी बँकांचं नियंत्रण ओके, बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ओके. तर लक्षात घ्या, ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक आहेत ओके, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये काय, तर प्रामुख्याने ज्या व्यक्तीचा त्या ठिकाणी ओळखी असतील ओके, किंवा मग त्या ठिकाणी वशिला असेल, त्यांनाच काय करतात, या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका कर्ज पुरवठा करतात. आणि कालांतराने काय होतं, तर या बँका डबघाईस येतात ओके. आणि ह्या बँका कालांतराने डबघाईस आल्याच्या नंतर सरकारला त्या ठिकाणी गोरगरीब जनतेचा त्या ठिकाणी पैसा पुरवावा लागतो ओके. म्हणून या बँका डबघाईस येतात. म्हणून ह्या बँका डबघाईस येऊ नये म्हणून आरबीआय काय करतात, या सार्वजनिक क्षेत्रातील व त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातील या सर्वच बँकांचं काय करतं, नियंत्रण करतं ओके. आणि ज्या बँका या ठिकाणी क्रायटेरियामध्ये येत नसतील त्या बँकांना बंद करण्याचं कार्य सुद्धा सरकार करत असतं ओके. किंवा काही बँकांना राष्ट्रीयकृत करण्याचं काम सुद्धा कोण करत असतं, त्या ठिकाणी आरबीआय करत असतं ओके. त्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचं सुद्धा काम या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर सहकारी बँक ओके, सहकारी बँकांचं प्रवर्तन ओके, सहकारी बँकांचं प्रवर्तन करण्याचं कार्य सुद्धा आरबीआय मार्फत केलं जातं ओके. कृषी व ग्रामीणसाठी पतपुरवठा ओके, कृषी व ग्रामीण ओके, कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रवर्तन ओके, पतपुरवठा ओके, लक्षात घ्या. कृषी व ग्रामीणसाठी काय सांगितलं इथं आपण, कृषी व ग्रामीणसाठी पतपुरवठ्याचं प्रवर्तन करण्याचं कार्य सुद्धा कोणामार्फत केलं जातं, आरबीआय द्वारे केलं जात असतं ओके. त्याचबरोबर औद्योगिक वित्त पुरवठा ओके, त्यानंतरचं काय, औद्योगिक ओके, औद्योगिक वित्त पुरवठा ओके करण्याचं कार्य सुद्धा कोणामार्फत केलं जातं, आरबीआय मार्फतच कार्य केलं जातं. आणि त्यानंतर महत्वपूर्ण घटकांमध्ये लक्षात घ्या, त्यानंतर महत्वपूर्ण घटकांमध्ये आहे काय, तर आरबीआय स्वतःकडे काय करतं, काही ठेवी ठेवत असतं ओके. आणि त्या ठिकाणी पैशाची निर्मिती करत असतं ओके. त्याचबरोबर पैसा मिळवून देण्याचं कार्य सुद्धा आरबीआय मार्फत केलं जातं ओके. त्याचबरोबर चलनी नोटा छापण्याचं कार्य सुद्धा कोणामार्फत केलं जातं, आरबीआय मार्फतच केलं जातं ओके. तर एकंदरीत हे झाले आरबीआयचे कार्य ओके. आता हे आरबीआयचे कार्य झाल्याच्या नंतर आरबीआयचे जे काय आर्थिक वर्ष ओके, आरबीआयचे आर्थिक वर्ष जमाबंद ओके, जमाबंद आणि ताळे जे काही आरबीआय कडे येणारा जो काही पैसा आहे ओके, तर या पैशाचे जमाबंद व ताळेबंद करण्यासाठी आरबीआयने काय केलेलं आहे, त्याचं आर्थिक वर्ष घोषित केलेलं आहे. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता की आरबीआयचं आर्थिक वर्ष खालीलपैकी कोणतं ओके, तर आरबीआयचं आर्थिक वर्ष खालीलपैकी कोणतं असं विचारलं होतं. मग ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ओके. आपण त्याचा उल्लेख करूया त्या ठिकाणी, आरबीआयचं आर्थिक वर्ष ओके. आरबीआयचं आर्थिक वर्ष काय आहे तर लक्षात घ्या, 1 एप्रिल ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च ओके. काय आरबीआयचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असं आरबीआयच्या सद्यस्थितीमध्ये ओके. कधीपासून आहे हे तर 2020-21 ओके, याला मान्यता कधी दिलेली आहे, 2020-21 पासून आरबीआयचं वर्ष कधी आहे तर पहा 1 एप्रिल ते 31 मार्च ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च सद्यस्थितीमध्ये आरबीआयचं आर्थिक वर्ष आहे ओके. आता सुरुवातीपासून लक्षात घ्या ओके, तर सुरुवातीपासून काय होतं आरबीआयचे आर्थिक वर्ष, तर लक्षात घ्या सुरुवातीपासून आरबीआयचं आर्थिक वर्ष काय होतं लक्षात घ्या. स्थापनेच्या वेळी पहा, आज सद्यस्थितीमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हे असं आरबीआयचं त्या ठिकाणी आर्थिक वर्ष आहे. 2020-21 पासून याची शिफारस करण्यात आली ओके. परंतु स्थापनेच्या वेळी आरबीआयचं आर्थिक वर्ष ओके, आरबीआयचं आर्थिक वर्ष जे आहे ते किती होतं तर 1 जानेवारी ओके, 1 जानेवारी ओके, 1 जानेवारी ते
31 डिसेंबर. ओके, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं आरबीआयचं वर्ष होतं. ओके, आता त्यानंतर महाराष्ट्र सरकारचं. ओके, महाराष्ट्र सरकारचं आर्थिक वर्ष कोणतं आहे तर ओके 1 एप्रिल. ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके, महाराष्ट्र सरकारचा आर्थिक वर्ष कोणता आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके, भारत सरकारचा आरबीआयचा आर्थिक वर्ष आहे त्या ठिकाणी 31 मार्च. ओके, लक्षात घ्या 1 एप्रिल ते 31 मार्च हे सुद्धा भारत सरकारचं आहे. आता दुसरं महत्वाचं आहे त्या ठिकाणी विचारलं जातं नाबार्डचं. ओके, नाबार्डचा आर्थिक वर्ष. ओके, नाबार्डचा आर्थिक वर्ष कधी आहे तर ते सुद्धा आहे 1 एप्रिल. ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च हे सुद्धा काय नाबार्डचा आर्थिक वर्ष. ओके, त्यानंतर आहे पहा वर्ल्ड बँक. ओके, वर्ल्ड बँक. ओके, वर्ल्ड बँकचं आर्थिक वर्ष आहे 1 जुलै. ओके, 1 जुलै ते 30 जून. ओके, 30 जून. आणि शेवटचा आहे पहा या ठिकाणी महत्वाचा आहे IMF. ओके, IMF चा आर्थिक वर्ष कधी आहे IMF चा आर्थिक वर्ष विचारलं जातं 1 मे ते 30 एप्रिल. ओके, 1 मे ते 30 एप्रिल असं IMF चं आर्थिक वर्ष. ओके, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला. ओके, सुरुवातीला काय होतं आरबीआयचं आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, परंतु आज सद्यस्थितीमध्ये 31 मार्च. ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च असं त्याचं आर्थिक वर्ष आहे. कधीपासून तर 2020-21 पासून याचं हे नवीन आर्थिक वर्ष स्वीकारण्यात आलेलं आहे. ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण नसेल. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण आरबीआय बँकेसंबंधीची माहिती पाहिलेली. ओके, यामध्ये आरबीआय बँकेची माहिती आपण आज पाहिली. त्याचं कारण असं की आज आहे 1 एप्रिल. ओके, आणि या दिवशीच आरबीआय बँकेची स्थापना झालेली होती, म्हणून आरबीआय याबद्दल आपल्याला माहिती पाहणं क्रमप्राप्त आहे या ठिकाणी. म्हणून आजचा दिवस की आरबीआय दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जावा. ओके, अशी आपण या ठिकाणी सदिच्छा बाळगूयात. ओके, तर सर्वांना हा घटक आवडला असेल अशी अपेक्षा बाळगतो. ओके, आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा, व जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे व्हिडिओज पोहोचावेत व येणाऱ्या काळात नवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उत्तेजना मिळावी. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ संबंधीचा आपला अभिप्राय काय आहे तर तो कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजमध्ये काय आपल्याला चेंजेस करता येईल किंवा विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे हे देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. ओके, त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा, व शेजारी दिलेल्या बेल आयकॉनची जी काही घंटी आहे त्याला नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.